BSY BSCच्या स्टुडंटनी इथे लक्ष द्यायचं आहे. अनालिटिकल केमिस्ट्री मधला एक कन्सेप्ट आपण आज नवीन बघणार आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर. आता इकडे लक्ष द्या. सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय की result of analysis are reported in the form of numerical figure to present precision of a measured prepared number of figure or digit should be used. म्हणजेच आपण कुठले समजा एखादा एक्सपेरिमेंट करत असेल त्याच्यामध्ये जे काही समजा आपल्याला रिझल्ट मिळत असेल, we have to do any performing any titration as well as any performing experiment. At that situation we have to given different types of result from different group. म्हणजेच आपण एखाद्या वेळेस असं कन्सिडर करू की 3 ग्रुप असेल, 3 ग्रुपला सगळ्यांना सारखाच कंपाऊंड दिलेला आहे आणि तीनही ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट मिळालेला आहे. म्हणजेच बघा, एका स्टुडंटला स्टुडंटला 0.35 असं कुठलं तरी रेटिंग मिळालेलं आहे, दुसऱ्या बी स्टुडंटला 0.37 मिळालेला आहे आणि एका ग्रुपला 1.0 किंवा 1.37 अशा पद्धतीने म्हणजे रिझल्ट त्यांना मिळालेला आहे. म्हणजे बघा, आता या रिझल्ट मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. क्लोजनेस म्हणजे ॲक्युरसी आणि प्रिसिजन आणि दोन्ही गोष्टी आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला सिग्निफिकंट फिगर डिटेक्ट करायची आहे. म्हणजेच आता ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहे, म्हणजे या कन्सेप्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की जे काही समजा मेजरमेंटच्या वेळेस प्रॉपर नंबर ऑफ फिगर और डिजिट शुड बी यूज. म्हणजेच एक तर प्रॉपर नंबर ऑफ फिगर किंवा डिजिट हे कन्सिडर करणार आहे आपण. एक तर फिगर किंवा डिजिट ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत सिग्निफिकंट फिगर साठी. तर बघा, इथे बघा सिग्निफिकंट फिगर आपल्याला डिटेक्ट करायचं आहे. तर बघा, याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर जर आपण कन्सिडर केलं तर झिरोला कुठल्याच प्रकारची इथे व्हॅल्यू नाही. म्हणजेच काही ठिकाणी झिरोला सुद्धा व्हॅल्यू आहे. म्हणजे इट मे ऑर मे नॉट बी कन्सिडर ॲज अ सिग्निफिकंट फिगर. म्हणजे आपल्याला झिरो सुद्धा कधी काउंट करावं लागेल ॲट दॅट सिच्युएशन, म्हणजे त्या सिच्युएशन नुसार. आता बघा, इथे बघा 0 पासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये दोनच सिग्निफिकंट फिगर आहे. किती? 1 आणि 2 सिग्निफिकंट फिगर आहे. म्हणजे फिगर पण आहे आणि डिजिट पण आहे. म्हणजे 0ला इथे कुठल्याच प्रकारचा सिग्निफिकंट फिगर म्हणता येणार नाही. इथे सुद्धा दोनच फिगर आहे, म्हणजे 3 आणि 7. म्हणजे याचं जे काही सिग्निफिकंट फिगर आहे याच्यामध्ये सुद्धा 2 आहे. तिसरी कंडिशन बघा, याच्यामध्ये डिजिट पासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण असं म्हटलेलं आहे की figure or digit it will be used or preferable for significant figure. म्हणजेच बघा, या कंडिशन मध्ये आपल्याला 3 सिग्निफिकंट फिगर मिळेल, 1, 2 आणि 3 1 पॉइंट पासून. तर बघा, अशा प्रकारचे जे काही समजा हे सिग्निफिकंट फिगर आहे हे आपल्याला डिटेक्ट करायचे आहे. आणि बऱ्याच एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांना जे काही रिझल्ट समजा मिळतात त्या रिझल्ट मध्ये ॲक्युरसी आणि प्रिसिजन आपण काउंट करतो जनरली. तर दुसरं कन्सेप्ट असं दिलेलं आहे की सिग्निफिकंट फिगर हा तो कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेला असेल. सिग्निफिकंट फिगर मध्ये झिरोला सुद्धा कधी समजा कन्सिडर केलं जाते, कधी डिजिटला सुद्धा कन्सिडर केलं जाते, कधी फिगरला सुद्धा कन्सिडर केलं जाते. म्हणजेच झिरोची जे काही व्हॅल्यू आहे झिरोच असेल असं नाही. म्हणजेच बघा, आय मे राईट डाऊन लाईक दिस एक्झाम्पल ऑल्सो given for performing an experiment 3.01, त्याच्यानंतर 0.31, त्याच्यानंतर 0.301, त्याच्यानंतर 1.031. म्हणजे बघा, आता आपल्याला सिग्निफिकंट फिगर हे डिटेक्ट करायचं, अनालिसिस करायचं ऑन द बेसिस ऑफ दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट. आता बघा, इथे सिग्निफिकंट फिगर किती असेल, स्टार्टिंग फ्रॉम डिजिट पासून आहे. म्हणजेच इथे 1, 2 आणि 3 म्हणजे 3 सिग्निफिकंट फिगर आहे. इथे बघा, स्टार्टिंग फ्रॉम 0 म्हणजे 0ला आपण असं म्हटलेलं आहे इट मे ऑर मे नॉट बी
कन्सिडरेबल म्हणजे आता इथे आपल्याला कन्सिडर करता येणार नाही, मे ऑर मे नॉट म्हणजे कन्फर्म नाही आहे की आपण कन्सिडर करणारच म्हणून, परंतु फिगर किंवा डिजिटच्या नंतर जर लागत असेल तर इट विल बी कन्सिडरेबल म्हणजे त्याला आपण कन्सिडर करावं लागेल. म्हणजे इथे दोनच सिग्निफिकंट फिगर आहे. इथे बघा 0.301 आहे म्हणजे एक झिरो हा काउंट केला जाणार नाही, परंतु नेक्स्ट झिरो जे आहे ते डिजिट नंतर आहे म्हणजे तो कन्सिडरेबल आहे. म्हणजेच इथे सिग्निफिकंट फिगर किती राहील, 3 राहील. इथे बघा इथे सुद्धा डिजिट नंतर झिरो दिलेला आहे म्हणजे इट विल बी काउंटेड ऑर कन्सिडरेबल म्हणजे इथे 4 हा सिग्निफिकंट फिगर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सिग्निफिकंट जे फिगर आहे हा कन्सेप्ट म्हणजे लक्षात आला असेल. किती समजा म्हणजे मोठी व्हॅल्यू असेल समजा अशा पद्धतीनं एक कन्सेप्ट दिलेला आहे, एक एक्झाम्पल दिलेला आहे 0.04030 म्हणजेच बघा तुम्हाला जर म्हटलं की हाऊ मच मोर सिग्निफिकंट फिगर इन दिस एक्झाम्पल तर बघा स्टार्टिंग फ्रॉम बघा 0 न झालेली आहे म्हणजे 0 कन्सिडरेबल ऑर नॉट कन्सिडरेबल. इथे 0 आहेच म्हणजे हे कन्सिडर करायचे की नाही कन्सिडर करायचं, परंतु डिजिटच्या नंतर आहे म्हणजे इट इज नॉट कन्सिडरेबल, याला मी क्रॉस मार्क करतो. म्हणजेच हाऊ मच मोर सिग्निफिकंट फिगर इन दॅट पर्टिक्युलर एक्झाम तर याच्यामध्ये इथून स्टार्ट होईल 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 4 सिग्निफिकंट फिगर राहील. याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर हे झालं. इट इज रिलेव्हंट ऑफ सिग्निफिकंट फिगर. आता आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहे काही. each and everybody student listen carefully. There are number of examples are given in that particular significant that characterize that concept. तर बघा एक असं एक्झाम्पल दिलेलं आहे 0.987. त्याच्यानंतर एक असं एक्झाम्पल दिलेलं आहे हा दुसरा एक्झाम्पल 4.08 into 10⁻⁻⁷. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट असं दिलेला आहे की तिसरं एक्झाम्पल 6.0023. त्याच्यानंतर अजून एक्झाम्पल दिलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे डिटेक्ट करायचं आहे. तर हे 3 कन्सेप्ट लक्षात ठेवायचे या कंडिशनमध्ये. सिग्निफिकंट फिगर मध्ये यू शुड कीप इन युअर माइंड 3 कन्सेप्ट. वन इज 0, it may or may not be considerable. Then second one is figure, it is also considerable, and third one is digit. These 3 factors are mostly responsible for relevant of significant figure. आता बघा सिग्निफिकंट फिगर तुम्हाला काउंट करायचे आहे. पहिलं एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल. आता बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये 0 पासून सुरुवात झालेली आहे म्हणजेच याच्यामध्ये हे 2 0 कट होऊन जाईल. म्हणजेच किती सिग्निफिकंट फिगर आहे तर सिग्निफिकंट फिगर. त्याच्यानंतर इथे स्टार्टिंग फिगर पासून झालेल्या डिजिट पासून झालेल्या जरी समजा पॉइंट नंतर जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काउंट होणार कारण की त्याची स्टार्टिंग डिजिट न झालेली आहे. म्हणजेच याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर असतील 1, 2 आणि 3 सिग्निफिकंट फिगर. आता हा जो नेक्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये बघा स्टार्टिंग डिजिट न झालेली आहे. जरी समजा त्याच्यात 2 0 असेल तर इट इज कन्सिडर ॲज अ सिग्निफिकंट फिगर. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे याच्यामध्ये 5 सिग्निफिकंट फिगर आहे. म्हणजे हेच जे काही समजा हा कन्सेप्ट आहे इट इज रिलेव्हंट ऑफ सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर म्हणजे आता तुमच्या लक्षात झालं असेल यू शुड कीप इन युअर माइंड ओनली 3 कन्सेप्ट. 0 इट मे बी कन्सिडर ऑर नॉट कन्सिडरेबल, फिगर इट इज कन्सिडरेबल अँड डिजिट ऑल्सो कन्सिडरेबल. म्हणजेच हे 3 जर कन्सेप्ट लक्षात असेल तर तुम्हाला सिग्निफिकंट फिगर म्हणजे म्हणजे डिटेक्ट करता येईल. नंतरचा कन्सेप्ट आहे राउंडिंग ऑफ. दुसरा कन्सेप्ट आहे त्यानंतर राउंडिंग ऑफ. आता राउंडिंग ऑफ म्हणजे नेमकं काय या म्हणजे या चॅप्टर मध्येच आहे तो कन्सेप्ट ROUNDING राउंडिंग ऑफ. आता बघा राउंडिंग ऑफ म्हणजे नेमकं काय तर कुठली समजा एखादी व्हॅल्यू असेल, एखादा रिझल्ट असेल, एखादा कॅल्क्युलेशन असेल, एखादा कुठली एक्सपेरिमेंट असेल, ॲट दॅट सिच्युएशन वी हॅव टू कन्सिडर नंबर ऑफ डिजिट फॉर इनकमिंग रिझल्ट आहे की नाही. म्हणजे बघा काही काही एखाद्या रिझल्टमध्ये आपण 90.012345 अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं कॅल्क्युलेशन येते.
एखाद्या कंडिशनमध्ये एखाद्याचं एक्झाम्पल 90.10, त्याच्यानंतर एखाद्याचं 90.1 किंवा 89 किंवा 40.512 अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल याच्यामध्ये आपल्याला म्हणजे शिकायला मिळेल. राऊंडिंग ऑफ म्हणजे नेमकं काय समजून घ्या. त्याच्यानंतर इथे समजा 50 पॉईंट, इथे समजा 79 असेल किंवा इथे 50.91 असेल, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 1, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 1. म्हणजे बघा राऊंडिंग ऑफ मध्ये नेमकं लक्षात ठेवा की एखाद्या वेळेस समजा एखाद्या स्टुडंटला आपण एक्झाम्पल कन्सिडर करू की ॲट द टाइम ऑफ फायनल एक्झामिनेशन द स्टुडंट सेक्युअर्ड 90.99123 म्हणजे अशा प्रकारचं पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन असते. मग आपण नेमकं पर्सेंटेज पकडायचे किती, कन्सिडर किती करायचे. तर बघा 90.99 म्हणजेच याच्यामधला जर समजा हे 2-3 डिजिट इथून समजा वगळून घेतले तर हे 4 डिजिट आपल्याला कन्सिडर करावं लागेल. म्हणजे 90.99 म्हणजे हे झालं जवळपास ॲक्युरसी किंवा प्रिसिजन कन्सिडर करू आपण त्याला, म्हणजेच 91% म्हणायला हरकत नाही. म्हणजेच याच्यामध्ये जे काही समजा 90.99च्या नंतरचे डिजिट आहे इट इज राऊंड अप, याला आपल्याला राऊंड अप करायचं आहे. आता एक एक्झाम्पल वरून बाकीचे एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल की राऊंडिंग ऑफ म्हणजे नेमकं काय, की याच्यामध्ये सुद्धा मेजर्ड व्हॅल्यू आपल्याला किंवा ॲक्युरसी किंवा प्रिसिजनचा याच्यामध्ये प्रकार दिसतोय. म्हणजेच आता राऊंड अप कशाला करायचं, याच्यामध्ये बघा 90.01 दिलेला आहे. मग या 2, 3, 4, 5चे काही इथे काम नाही आहे. त्याच्यानंतर बघा 90.10 म्हणजे ह्या 2, 3, 4, 5चे इथे सुद्धा काही काम नाही आहे. इथे एक्झाम्पल बघा 90.89 दिलेलं आहे, बरोबर. 89 म्हणजे याच्या नंतरचे जे डिजिट आहे ते राऊंड अप करायचे आपल्याला. हा राऊंड अप, इथे हे राऊंड अप, हे सुद्धा राऊंड अप, बरोबर. म्हणजेच इथे बघा 90.89 म्हणजेच जवळपास 91% म्हणायला हरकत नाही एक्झाम्पल मध्ये. म्हणजेच हे 2 पॉईंट नंतर 2 डिजिट कन्सिडरेबल आहे. इथे सुद्धा पॉईंट नंतर 2 डिजिट कन्सिडरेबल आहे. इथे सुद्धा पॉईंट नंतर फक्त 2 डिजिट कन्सिडरेबल आहे. अशा प्रकारच्या कंडिशनला राऊंड अप असं म्हटलेलं आहे. each and everybody student you should understand very well how much more digit we have to consider as any calculation or measurement or a detection of any compound or molecule or amount of that particular cost. This is considered or this is overall about rounding of that particular concept. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कन्सेप्ट असं दिलेला आहे की एरर. आता एरर हा शब्द जो आहे सगळ्यांना माहितच असेल. each and everybody student you should understood very well what is meant by error. एरर म्हणजे काहीतरी मिस्टेक किंवा आपण त्याला दुसऱ्या भाषेत किंवा मराठीत चूक. एरर म्हणजे मिस्टेक. आता बघा एरर मध्ये नेमकं काय कन्सेप्ट दिलेला आहे की एरर आर डिराइव्ह रिझल्ट फ्रॉम द theoretical result. Thus the terms error is used to determine accuracy. म्हणजेच आपल्याला इथे accuracyच्या संदर्भामध्ये हा एरर कन्सेप्ट दिलेला आहे. म्हणजे एखादा रिझल्ट जर समजा आता तुम्हाला 2 कन्सेप्ट लक्षात आलं असेल की accuracy म्हणजे काय आणि प्रिसिजन म्हणजे काय. accuracy म्हणजे जवळपास म्हणजे तो चुकीचा कन्सेप्ट किंवा त्याच्यामध्ये कुठलंच समजा त्या म्हणजे रिझल्ट सोबत याचा कुठलं समजा म्हणजे क्लोजनेस नसेल. क्लोजनेसच्या दूरची समजा हे डिजिट किंवा क्लोजनेसच्या दूरचा तो म्हणजे रिझल्ट. पण प्रिसिजन जे आहे प्रिसिजन म्हणजे नियर अबाउट म्हणजे आपला रिझल्ट. पण ॲक्युरसी म्हणजे एरर कन्सिडर एरर जरी म्हटलं तरी चालेल कारण की ॲक्युरसी म्हणजे जे काही डिफरन्स आहे ते खूप मोठा असते. त्याच्यानंतर बघा की असं म्हटलेलं आहे की एरर कॅन बी डिफाईन ॲज न्यूमेरिकल डिफरन्स बिटवीन मेजर्ड ऑब्झर्व व्हॅल्यू और ट्रू व्हॅल्यू. म्हणजे ऑब्झर्व व्हॅल्यू काय आहे आणि ट्रू व्हॅल्यू काय आहे त्या दोघांमधलं जे काही समजा फरक आहे त्याला एरर असं म्हटलेलं आहे. आता बघा एररचे वेगवेगळे प्रकार इथे त्यांनी दिलेले आहेत. तर एररमध्ये कोणकोणते प्रकार आहेत
तर एक आहे, पहिलं आहे डिटर्मिनेट एरर आणि दुसरं आहे इनडिटर्मिनेट एरर. पहिलं आहे डिटर्मिनेटेड एरर आणि दुसरं आहे इनडिटर्मिनेट एरर. आता तुमच्या लक्षात असेल डिटर्मिन आणि अनडिटर्माइन किंवा इनडिटर्मिनेट एरर म्हणजे नेमकं काय. आता इथे लक्षात सगळ्यांनी की डिटर्मिनेट एरर मध्ये असं दिलेलं आहे की दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक एरर. म्हणजे याच्यामध्ये जे काही समजा एरर असेल ते सिस्टमॅटिक असेल. नंतर काय दिलेलं आहे पुढे बघा, इट कॉजेस रिलीज ऑफ दिस एरर कॅन बी ऑब्झर्व्ड, कॅन बी डिस्कवर्ड अँड मॅग्निट्यूड ऑफ द एरर कॅन बी डिटरमाइंड. म्हणजे याच्यामध्ये जे काही एरर आहे इट विल बी डिस्कवर्ड मॅग्निट्यूड ऑफ द एरर. म्हणजे जवळपास जो काही समजा तुमचा रिझल्ट आहे तो डिटरमाइन झालेला आहे असं मला म्हणायला हरकत नाही. त्याला आपण डिटर्मिनेट एरर असं सुद्धा म्हणजे म्हणता येईल. त्याच्यानंतर पुढे बघा काय म्हटलेलं आहे की डिटरमाइन एरर मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणजेच याच्यामध्ये जे काही समजा तुम्ही जे डिटेक्ट केलं असेल तर ते एक तर पॉझिटिव्ह सुद्धा असू शकते किंवा ते निगेटिव्ह सुद्धा असू शकते. म्हणजे इट मे बी पॉसिबल ऑर नॉट पॉसिबल असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर पुढे बघा, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह दिस एरर मे बी चेंज फ्रॉम वन मेजर टू अदर मेजरमेंट. म्हणजे बघा एखाद्या वेळेस आता वन मेजरमेंट टू अनदर मेजरमेंट असं म्हटलेलं आहे की तुम्हाला समजा टायट्रेशन करायला दिलं असेल at the time of when we have to performing titration experiment or experiment of titration. At that situation we have to delivering or we have to performing that experiment 2 or 3 times. म्हणजेच बघा एखादा एक्सपेरिमेंट आपल्याला पहिल्यांदा जर समजा चुकला तर आपल्याला असं लक्षात येईल की आपलं काहीतरी चुकलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर समजा एखादा एंड 7.5 असं मिळायला पाहिजे तर आपलं 9.5 मिळत असेल, 10.5 एंड पॉईंट मिळत असेल तर आपल्या लक्षात येईल की नाही आपलं कुठंतरी चुकलेलं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की दिस टायट्रेशन वी हॅव टू रिपीट इट दॅट फॉर डिटरमाइन accurate result or precision of that result to detect their normality or molality or standardization of that particular unknown sample or compound. This is also called as determinate error. त्याला आपण determinate error असं सुद्धा म्हणता येईल. त्याच्यानंतर बघा डिटर्मिनेंट जे काही समजा एरर आहे याचे 2 प्रकार म्हणजे जवळपास 4 प्रकार आहे. कशाचे? डिटर्मिनेट एरर. म्हणजे बघा पहिला जो कन्सेप्ट आपण बघितलेला आहे डिटर्मिनेट एरर याचे 4 प्रकार आहेत. म्हणजे आपण पहिल्यांदा डिटर्मिनेट जे काही एरर आहे हेच बघणार आहे. तर पहिलं आहे याच्यामधलं जे म्हणजे प्रकार जे आहे असं म्हणायला हरकत नाही की देर आर 4 टाइप्स ऑफ एरर. म्हणजे या डिटर्मिनेट एररचे 4 प्रकार आहे. एक म्हणजे पहिला आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. दुसरा आहे ऑपरेशनल एरर. दुसरा आहे ऑपरेशनल एरर. तिसरा आहे एरर ऑफ मेथड. तिसरा आहे एरर ऑफ मेथड आणि चौथा आहे पर्सनल एरर. मित्रांनो लक्ष द्या डिटर्मिनेट एररचे 4 प्रकार दिलेले आहे आणि हे सगळं जे काही समजा म्हणजे एरर आहे हे रिलेव्हंट ऑफ एक्सपेरिमेंट म्हणजे एक्सपेरिमेंटच्या रिलेव्हंटच आहे. कारण की डिटर्मिनेट एरर मध्ये जे की 4 कंटेंट दिलेला आहे. पहिला आहे इन्स्ट्रुमेंटल एरर, दुसरा आहे ऑपरेशनल एरर, तिसरा आहे एरर ऑफ द मेथड आणि चौथा आहे पर्सनल एरर. आता बघा वी हॅव टू एक्सप्लेन वन बाय वन. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे एखाद्या वेळेस आपण जे काही समजा इन्स्ट्रुमेंट चूज करतो त्या सिच्युएशनला ते इन्स्ट्रुमेंटचं जे काही समजा सेटअप आहे आपण चांगल्या पद्धतीने नाही केलं
तर आपलं जे काही समजा एक्सपेरिमेंट आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या करता येणार नाही. दुसरं बघा, कन्सेप्ट दिलेला आहे ऑपरेशनल एरर. ऑपरेशनल एरर म्हणजेच आपल्याला एखाद्या वेळेस कुठला एखादा सॅम्पल दिलेला असेल, त्याच्यामध्ये आपल्याला सपोज एक म्हणजे सोल्युशन प्रिपेअर करायचं आपल्याला. त्या सोल्युशनच्या वेळेस जे काही प्रपोर्शन दिलेलं असेल ते जर समजा चुकलं, तर आपलं जे काही समजा ऑपरेशन आहे म्हणजे नंतर जे काही करणारे जे काही प्रोसेस आहे ते चांगल्या पद्धतीनं चांगल्यारीत्या आपल्याला परफॉर्म करता येणार नाही. त्याच्यानंतर तिसरा कन्सेप्ट आहे की एरर ऑफ मेथड. एरर ऑफ मेथड म्हणजे मेथड जे काही समजा आपण यूज करत आहे ते प्रॉपर वेनं आपण जर समजा त्या मेथडच्या हिशोबाने जर गेलो, त्या मेथडच्या माध्यमातून जर गेलो तर आपल्याला ते एरर येणार नाही. परंतु त्या मेथडमध्ये जर मिस्टेक असेल तर आपल्याला एरर म्हणजे मिळू शकते किंवा एररच म्हणजे पूर्ण म्हणजे ती मेथड आपल्याला कम्प्लीट करता येणार नाही. त्याला एरर ऑफ मेथड असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं जे काही समजा चौथं कन्सेप्ट आहे ते आहे पर्सनल एरर. पर्सनल एरर मध्ये पर्सनल म्हणजे आपल्या रिलेव्हंट, म्हणजे आपण समजा 10 जण जर एक्सपेरिमेंट करत असेल आणि एकच आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट असेल तर एक जणाला, 2 जणाला, 3 जणाला समजेल, पण अदर बाकीचे जे काही स्टुडंट आहे त्याला समजणार नाही. म्हणजेच जे काही समजा माप आहे त्या माप मध्ये हे एक्सपेरिमेंट करता येणार नाही. दॅट इज कॉल्ड एज प्रत्येकाला समजणार नाही. 1 ते 4 जणांना समजेल, 5-6 जणांना समजणार नाही, किंवा 4-5 जणांना समजेल, 2-3 जणांना समजणार नाही. दॅट इज कॉल्ड एज पर्सनल एरर. किंवा आपल्याला पर्सनली ते इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीनं हँडओव्हर करायचं हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. या कंडिशनला डिटर्मिनंट एरर असं म्हटलेलं आहे. थँक्यू सो मच.